देशभरातील बँकिंग नियमांमध्ये आजपासून मोठे बदल होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावरती होणार। बँकिंग आणि अनेक नियमांमध्ये बदल होणार आहेत, त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे। खात्यातून पैसे काढण्यातही अडचणी येऊ शकतात। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नवीन आलेल्या सूचनेनुसार येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून तुमच्या खात्यामध्ये मिनिमम बॅलन्स किती ठेवला पाहिजे याबद्दल सर्व बँकेच्या बँक खातेधारकांना आज आरबीआय कडून अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा, जर तुमचं बँक खातं पोस्ट बँकेमध्ये असेल, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, कोटक महिंद्रा बँकेमध्ये असेल, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक अशा कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं असेल आणि त्या खात्यामध्ये तुम्ही एखादी एफडी करून ठेवलेली असेल किंवा त्या खात्यामध्ये थोडेफार पैसे ठेवलेले असेल तर तुम्हाला सुद्धा या नवीन आलेल्या मिनिमम बॅलन्स या नियमाचे पालन करणं गरजेचं आहे। बघा, येणारे 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून बँकेच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता बदल होत आहेत। या नियमांचे पालन राज्यातील सर्व बँक खातेधारकांना करावेच लागणार आहे। बघा, तशा प्रकारे आरबीआय कडून परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। बघा, जर बँक खातेधारकांनी या नियमांचे पालन केले नाही आणि जर बँकेच्या खातेधारकांकडून एक चूक या नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून झाली तर तुमच्या खात्यामधून गायब होतील हजारो रुपये। त्यामुळे तुम्ही अर्जंटमध्ये हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होणारे महत्त्वाचे नियम समजतील आणि तुम्ही या ठिकाणी नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने कराल, जेणेकरून तुमच्या खात्यामधील पैसे सुरक्षित राहतील। एखादी एफडी करून ठेवलेली असेल ती एफडी सुद्धा सुरक्षित राहील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड लागणार नाही, कारण हे जे नवीन नियम लागू होत आहेत तर ते इतिहासामधील सर्वात मोठे नियम लागू होत आहेत। याच्या अगोदर अशा प्रकारे कोणतेही नियम लागू सुद्धा झालेले नव्हते। त्यामुळे जे बँक खातेधारक आहेत तर त्या सर्व बँक खातेधारकांनी पुढची माहिती काळजीपूर्वक आणि काटेकोर पद्धतीने बघायची आहे। आता बघा मित्रांनो, तुम्ही कल्पना करा, तुम्हाला अर्जंटमध्ये पैशांची गरज असेल आणि तुम्ही ज्या बँकेमध्ये तुमचं खातं खोललेलं असेल त्या बँकेमध्ये जर तुम्ही पैसे काढायला गेलात आणि त्या ठिकाणी तुम्ही बँक बॅलन्स तपासला आणि जर तुमच्या खात्यामधून हजारो रुपये गायब झालेले जर तुम्हाला दिसले तर तुमच्या पायाखालची जमीन 100% सरकणार आहे आणि लगेच तुम्ही तुमच्या ते ज्या बँक आहेत तर त्या बँकेच्या मॅनेजरकडे जाणार आहेत आणि ते मॅनेजर सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहेत की हे पैसे कोणी चोरलेले नाही, तर हा तुमच्यावरती लावलेला दंड असणार आहे। तुम्ही बँकेच्या एका नियमाचं मोडल्यामुळे, बँकेचा नियम मोडल्यामुळे, बँकेच्या नियमाचं उल्लंघन केल्यामुळे तुमच्यावरती लावलेला हा सर्वात मोठा दंड असणार आहे। बघा, संपूर्ण राज्यातील हजारो खातेधारकांवरती येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून म्हणजेच नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून हे 5 कडक नियम लागू करण्यात येणार आहेत। जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं आणि जर तुमच्याकडून एखादी चूक झाली तर तुमचे हजारो रुपये या ठिकाणी बँकेकडून कापले जाणार आहेत। बघा, आपल्या भारताची सर्वात मोठी बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तर या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने संपूर्ण भारतातील सर्व बँकांना समान 5 कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बघा, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून या निर्णयाची प्रत्यक्षामध्ये अंमलबजावणी सुद्धा होणार आहे, हे नियम सुद्धा लागू होणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व बँक खातेधारकांनी हे जे बँक खात्यावरती लागू होणारे 5 नियम आहेत तर या 5 नियमांचं पालन काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला मोठ्या दंडाचा सामना करावा लागू शकतो। तुमच्या खात्यामधून हजारो रुपये कापले जाऊ शकतात। त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक या 5 नियमांचे पालन करायचे आहे। आता बघा मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे 5 कडक नियम फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, पोस्ट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक या 2-3 बँकांपुरते मर्यादित राहणार नाहीत। यासोबत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक यासोबत खासगी क्षेत्रामधील सर्व बँका, सरकारी क्षेत्रामधील सर्व बँका, सोसायटीच्या सर्व बँका अशा 100 पेक्षा अधिक बँकांवरती हे नियम लागू होणार आहे। त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा बँकेचे बँक खातेधारक असाल, कोणत्याही बँकेमध्ये तुमचं खातं खोललेलं असेल, मग ती बँक सरकारी असो, खासगी असो, प्रायव्हेट असो, सहकारी क्षेत्रामधील असो, त्यासोबत या ठिकाणी सोसायटीची बँक असो, कोणत्याही प्रकारची तुमची बँक असू द्या, त्या बँक खात्यामध्ये थोडीफार रक्कम शिल्लक असेल, त्या बँक खात्यामध्ये एखादी एफडी करून ठेवलेली असेल तर तुम्हाला सुद्धा नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून या 5 कडक नियमांचे
पालन करणं गरजेचं आहे, अन्यथा मोठ्या दंडाचा सामना करावा लागू शकतो. खात्यामधून हजारो रुपये कापले सुद्धा जाणार आहे. त्यामुळे सर्व बँकेच्या बँक खातेधारकांनी ही माहिती या ठिकाणी ऐकायची आहे, कारण ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. मग ते खातेधारक श्रीमंत असो, ते खातेधारक गरीब असो, ते खातेधारक मध्यमवर्गीय असो, महिला असो, पुरुष असो, शेतकरी असो, लाडक्या बहिणी असो, ज्येष्ठ नागरिक असो, तर या सर्वांसाठी हे नियम आता लागू होणार आहेत. बघा, राज्यातील सर्व बँक खातेधारकांना अर्जंट सूचना. या ठिकाणी आपल्या भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI कडून हे 5 कडक नियम लागू करण्यात येत आहेत. या नियमांचे पालन तुम्हाला नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून करायचे आहे. बघा, या नियमांचा उद्देश अगदी स्पष्ट आहे. बघा, वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी, बँकेमध्ये सुरक्षितता वाढवण्यासाठी, बँकेमध्ये फसवणूक रोखण्यासाठी आणि जे खाते निष्क्रिय झालेले आहेत तर असे खाते बंद करण्यासाठी, यासोबत जे खातेधारक नियम पाळत नाहीत तर या सर्वांचे बँक खाते बंद करणे यामागील सर्वात मोठा उद्दिष्ट आहे. बघा ग्राहकांना, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला होता की RBI बँकेकडून आणि या बँकांकडून कशामुळे नियम लावण्यात येत आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे राज्यामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणामध्ये बँकेमध्ये फसवणूक होत असल्याच्या घटना घडत आहेत. आता तुम्हाला उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर बघा, मागच्या 15 दिवसांपूर्वी तुम्हाला सुद्धा साम टीव्हीवरती बातमी पाहायला मिळालेली असेल. बघा, एक शेतकरी बांधव होते, त्यांना या ठिकाणी सोलार पंप खरेदी करायचा होता. तर त्यांनी गुगलवरती सर्च केलं सोलार पंप या ठिकाणी चांगल्या HP चा कोणता भेटेल. तर या ठिकाणी त्यांनी चांगल्या क्वालिटीचा, चांगल्या दर्जाचा HP पंप बघितला आणि या ठिकाणी त्यांनी तो खरेदी केला. तर खरेदी केल्यानंतर लगेच त्यांच्या व्हॉट्सअपवरती एक लिंक ऑटोमॅटिक आली आणि त्यांच्या मोबाईलमध्ये ऑटोमॅटिक एक सिस्टीम असल्यामुळे ती लिंक ऑटोमॅटिक उघडली गेली आणि त्यांच्या खात्यामधून तब्बल 4.5 लाख रुपये गायब सुद्धा झालेले आहेत. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामधून असे पैसे गायब होऊ नयेत तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या नियमांचे पालन करायचे आहे आणि तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सुद्धा देणार आहे. जर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे कोणतेही ॲप वापरत असाल, त्या ॲपच्या माध्यमातून पैसे पाठवत असाल, पैसे घेत असाल, बँक बॅलन्स तपासत असाल तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या टिप्स पाळायचे आहेत आणि हे बँक खात्यावरती लागू होणारे 5 कडक नियम आहेत. तर या 5 कडक नियमांचे पालन या ठिकाणी काटेकोर पद्धतीने करायचे आहे. कारण मित्रांनो, मागील काही दिवसांपासून खात्यामधून पैसे गायब होणे, यासोबत दुसऱ्यांच्या खात्यावरती चुकीने पैसे जाणे, यासोबत बनावट OTPच्या माध्यमातून पैसे उकळणे, अशा गोष्टी दिवसेंदिवस घडत आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टींमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे RBI बँक, राज्य सरकार आणि केंद्र सरकार गंभीर झालेलं आहे. त्यामुळे आज एकाच दिवशी एकाच वेळी बँक खात्यावरती 5 कडक नियम लागू करण्याचा निर्णय या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून, केंद्र सरकार, राज्य सरकार, RBI बँक अशा सर्वांच्या माध्यमातून बँक खात्यावरती 5 कडक नियम लागू होत आहेत. या नियमांचे पालन या ठिकाणी सर्व बँक खातेधारकांना करायचे आहे. जे बँक खातेधारक या नियमांचे पालन करणार नाहीत त्या बँक खातेधारकांना 1000 रुपये, 2000 रुपये असा छोटा मोठा दंड लागणार नाही, तर त्या सर्व बँक खातेधारकांना डायरेक्ट 25,000 रुपयांच्या पुढे दंड लागणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आपल्या महिन्याचा पगार, आपल्या 2 महिन्याचा पगार एका टायमिंगला आपल्या एका चुकामुळे या ठिकाणी बँकेच्या माध्यमातून कट केला जाऊ नये, तर तुम्ही सुद्धा बँक खात्यावरती नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून लागू होणाऱ्या 5 नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. बघा, यामधील काही गंभीर प्रकरणांमध्ये 50,000 रुपयांच्या पुढे हा दंड लागू शकतो. यासोबत जर तुमच्या बँक खात्यासंबंधित काही फसवणुकीच्या गोष्टी सरकारच्या किंवा बँकेच्या मॅनेजरच्या निदर्शनास आल्या तर तुम्हाला या ठिकाणी जेलची पायरी सुद्धा चढण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे जर तुमचं बँक खाता स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक, HDFC बँक अशा सरकारी, खाजगी, पतसंस्था, सोसायटी अशा कोणत्याही प्रकारच्या बँकेमध्ये तुम्ही खातं खोलून ठेवलेलं असेल, त्या खात्यामधून लोन घेतलेलं असेल, त्या खात्यामध्ये FD करून ठेवलेले असेल, त्या खात्यामध्ये तुमची थोडीफार रक्कम शिल्लक असेल आणि या ठिकाणी त्या बँकेच्या माध्यमातून तुम्ही पैसे पाठवत असाल, पैसे घेत असाल तर अशा सर्व बँक खातेधारकांना या ठिकाणी या 5 कडक नियमांचे पालन करायचे आहे. बघा, तुमचं बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असू द्या, करंट अकाउंट असू द्या, कोणत्याही बँक खातं तुमचं या ठिकाणी असू द्या, तरी पण तुम्हाला या नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. बघा मित्रांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फसवणुकीचे गुन्हे नोंद होत आहेत. तर या वाढत्या फसवणुकींना आळा घालण्यासाठी आणि सर्व बँकेच्या खातेधारकांसंबंधी सुरक्षता वाढवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून बँक खात्यावरती येणाऱ्या 1 जानेवारी 2026 पासून हे 5 कडक नियम लागू करण्यात येणार आहेत. या नियमांचे पालन सर्व बँक खातेधारकांना करायचे आहे. त्यासोबतच मित्रांनो, सरकारने
सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व बँक खातेधारकांना सरकारकडून अजून काही अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत. जर तुम्ही फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, पैसे घेण्यासाठी एखादे ॲप वापरत असाल तर यापुढे तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण अशा सर्व ॲपच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक होत असल्याची माहिती सुद्धा उघडकीस आलेली आहे. बघा, ज्यावेळेस फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे ॲप नव्हते त्यावेळेस कमी फसवणूक होत असल्याची माहिती सुद्धा मिळत आहे. बघा, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार जरी हे ॲप सुरक्षित असले तरी मोठ्या प्रमाणामध्ये ॲपच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना सुद्धा निदर्शनास येत आहे. त्यामुळे जर फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे ॲप वापरत असाल तर तुम्ही सुद्धा या 5 कडक नियमांचे पालन करायचे आहे. तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स देणार आहे, त्या टिप्सचे पालन सुद्धा करायचे आहे. आता आपण सर्वात अगोदर ते 5 कडक नियम पाहणार आहोत जे तुम्हाला 1 जानेवारी 2026 पासून पाळायचे आहेत. बघा, राज्यामध्ये असे भरपूर खातेधारक आहेत की त्यांचा एका बँकेमध्ये, दुसऱ्या बँकेमध्ये, तिसऱ्या बँकेमध्ये, चौथ्या बँकेमध्ये असे एकाच खातेधारकाचे भरपूर बँकेमध्ये खाते आहे. जर तुमचं बँक खाता एकापेक्षा अधिक बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी सुद्धा अर्जंटमध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे. बघा, या ठिकाणी सरकारने दिलेल्या माहितीनुसार काळा पैसा बाहेर काढण्यासारखे सरकारच्या माध्यमातून 2016 सालामध्ये, 17 सालामध्ये नोटबंदीचा कायदा लागू करण्यात आलेला होता. बघा, मोठ्या प्रमाणामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोटबंदी करण्यात आलेले होते. त्याच पद्धतीने आता या नवीन वर्षामध्ये बँकेवरती 5 कडक नियम लागून या ठिकाणी काळा पैसा बाहेर काढण्याचं काम सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. बघा, आपल्या राज्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॉलिटिकल असतील, त्यासोबत विविध क्षेत्रामधील बिझनेसमॅन असतील, मोठमोठे उद्योग व्यापारी असतील तर यांच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये काळा पैसा असल्याची माहिती सरकारला मिळत आहे. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी नोटबंदीचा कायदा सुरू होत आहे. त्यासोबत या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये नियम सुद्धा लागू होत आहे. त्यासोबत मित्रांनो, तुमचा कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असेल तर त्या बँक खात्यामध्ये किती पैसे ठेवले पाहिजेत, किती पैशांच्या पुढे या ठिकाणी पैसे कटू शकतात याची माहिती सुद्धा देतच आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आता ते 5 कडक नियम बघणार आहोत. म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून सर्व बँक खातेधारकांना या 5 नियमांचे पालन करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही पहिली चूक केली तर तुम्हाला 1000 रुपयांचा दंड बसू शकतो, दुसरी चूक केली तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड बसू शकतो, तिसरी चूक केली तर तुम्हाला 3000 रुपयांचा दंड, परंतु चौथी चूक केली तर तुम्हाला 10,000 रुपयांचा दंड आणि 5वी चूक केली तर तुम्हाला 25,000 ते 50,000 रुपयांचा दंड बसू शकतो. तुमचं खातं काय संशयास्पद सरकारच्या लक्षात आलं किंवा ज्या बँकेमध्ये तुमचं बँक खातं आहे त्या बँकेमध्ये या ठिकाणी त्या मॅनेजरच्या काही संशयास्पद गोष्टी लक्षात आल्या, बघा तुमच्या खात्यामध्ये भरपूर ट्रान्झॅक्शन होत असतील, म्हणजेच तुम्ही दिवसातून पैसे काढत असाल, पैसे टाकत असाल, तुमचा छोटा मोठा उद्योग असेल, व्यवसाय असेल, तुमच्या खात्यामध्ये भरपूर पैसे येत असतील किंवा तुमच्या खात्यामधून पुढच्या व्यक्तीच्या खात्यामध्ये भरपूर पैसे जात असतील तर अशा सर्व बँक खातेधारकांनी सुद्धा ही अर्जंटमध्ये माहिती पाहायची आहे. आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून बँकेवरती लागू होणाऱ्या 5 नियमांचे पालन करायचे आहे. बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यामधील 9 राष्ट्रीयकृत अशा बँका बंद करण्याचा निर्णय आरबीआय कडून घेण्यात आलेला आहे. बघा, राज्यातील 9 अशा बँका आहेत की त्या बँका या ठिकाणी आरबीआय बँकेच्या नियमांचं पालन करत नाही, आरबीआय बँकेच्या नियमांचं उल्लंघन केलेलं आहे. आरबीआय बँक स्पष्ट सांगितलेलं आहे की राज्यातील या 9 बँका बंद करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तर या 9 बँका कोणकोणत्या आहेत ते माहिती आपण पाहणार आहोत. त्यासोबत राज्यामधील काही बँकांचं विलीनीकरण होणार आहे. बघा, उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर सध्याच्या स्थितीला महाराष्ट्र राज्यामध्ये असेल किंवा संपूर्ण भारत देशामध्ये असेल तर सर्वात मोठी बँक म्हणजे एसबीआय बँक. बघा, या एसबीआय बँकेच्या 22,000पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारत देशामध्ये आहेत. जर तुमचं बँक खाता एसबीआय बँकेमध्ये असेल, पोस्ट बँक, महाराष्ट्र बँक, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व नियमावली समजणार आहे, लागू होणारे 5 कडक नियम सुद्धा समजणार आहे. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर फोन पे, गुगल पे, पेटीएम अशा प्रकारचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी, पैसे घेण्यासाठी जे नागरिक जे बँक खातेधारक ॲप वापरत असतील तर त्यांच्यासाठी काही महत्त्वाचे टिप्स सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. बघा, फोन पे असेल, गुगल पे असेल, पेटीएम असेल तर तुम्ही याच्यावरून पैसे ट्रान्सफर करत असाल तर तुम्हाला या ठिकाणी किती पैसे पाठवता येऊ शकतात, किती पैसे पाठवल्यानंतर तुमच्याकडून कोणता चार्जेस घेतला जाणार आहे, फोन पे आणि गुगल पे वरून पैसे पाठवणं सुरक्षित आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देणार आहे. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, बघा जर तुम्हाला वाटत असेल की ज्या सोलारवाल्या शेतकरी बांधवांचा 4.5 लाख रुपयांचं नुकसान झालं तर
फसवणूक आपलं होऊ नये तर आपण या ठिकाणी सुरक्षित राहणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे. सर्व बँकेच्या बँक खातेधारकांनी हे लागू होणाऱ्या नियमांचे पालन काटेकोर पद्धतीने करणं गरजेचं आहे. बघा, बँक खातेधारकांना फोन पे, गुगल पे आणि पेटीएम याच्यामधील जे पहिले टिप्स सांगण्यात आलेले आहे, म्हणजे फोन पे, गुगल पे आणि पेटीएम वापरत असाल आणि आपल्या खात्यामधून पैसे गायब झाले नाहीत पाहिजे, आपले खाते सुरक्षित राहिले पाहिजे, तर तुम्ही पहिली महत्त्वाची टिप्स जी वापरायची आहे या ठिकाणी लागू होत आहे. पहिली टिप्स म्हणजे तुम्ही या ठिकाणी फोन पे, गुगल पे आणि पेटीएम या तिन्ही आपला लॉक लावायचं आहे. म्हणजे तुमचा चेहऱ्याच्या आधारावरती, तुमच्या डोळ्यांच्या आधारावरती, तुमच्या बोट्याच्या ठशाच्या आधारावरती किंवा एखादा पिनकोड टाकायचा आहे. त्या पिनकोडच्या माध्यमातून ते या ठिकाणी फोन पे उघडलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी फोन पे, गुगल पे आणि पेटीएम सुरक्षित करण्यासाठी या ठिकाणी तुम्ही पासवर्ड टाकायचा आहे, जेणेकरून तुमचं खातं असेल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी ते खातं सुरक्षित ठेवता येईल आणि ते खातं तुम्हाला सुद्धा उघडता येणार आहे. त्यानंतर दुसरी टिप्स म्हणजे या ठिकाणी व्हॉट्सअपवरती आलेल्या कोणत्याही लिंकवरती क्लिक करायचं नाही, अन्यथा खात्यामधून हजारो रुपये गायब होऊ शकतात. बघा मित्रांनो, हे झालं फोन पे, गुगल पे आणि पेटीएम संदर्भात. बघा, फोन पे, गुगल पे आणि पेटीएम हे 100% सुरक्षित आहेत, परंतु आपण जर याकडे दुर्लक्ष केलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दंड लागू शकतो. बघा, पासवर्ड तुम्ही फोन पे, गुगल पे ला टाकू शकता, ही सर्वात महत्त्वाची टिप आहे. आता बघा, नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून बँक खातेधारकांनी जे 5 नियम पाळायचे आहेत त्यातील पहिला नियम म्हणजे तुमचं जर बँक खातं एकापेक्षा अधिक बँकेमध्ये असेल तर या ठिकाणी हा नियम तुमच्यासाठी लागू होत आहे. दुसरा नियम म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक केलेला असेल तर ते आधार कार्ड अपडेट करायचं आहे. तिसरा नियम म्हणजे बँक खात्याला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल तर तो मोबाईल सध्याच्या स्थितीला चालू आहे का, त्याला रिचार्ज आहे का हे पाहायचं आहे. पुढचा नियम म्हणजे सर्व बँक खातेधारकांनी खात्यामध्ये थोडीफार रक्कम शिल्लक ठेवली पाहिजे आणि या ठिकाणी एकापेक्षा अधिक